हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. आणि हा ब्लॉग ना ताईंनो खरं तर 13 तारखेचा आहे, म्हणजे आर्यनच्या बड्डेच्या दिवशीचा. आणि त्यानंतर आपण महाशिवरात्रीचे 2 ब्लॉग कंटिन्यू आपल्या चॅनलवरती पब्लिक केले, त्याच्यामुळं हा सोडायचा राहून गेला होता. तर आर्यनच्या बड्डेच्या दिवशीची ही सकाळ आहे आणि आज त्याच्या आवडीचे मी मस्त असे इन्स्टंट आप्पे बनवायला घेतलेले आहे. तर इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये ना एका वाटीने रवा मोजून घेतला आहे. बारीक रवा आहे हा. इन्स्टंट आप्पे एकदम भारी होतात. डाळी वगैरे भिजायला कधी घालायला लक्षात नाही राहिलं, किंवा मग नाश्त्याला काय बनवायचा हा प्रकार सगळ्यांच्याच घरात प्रश्न पडलेला असतो. तर मग त्यावेळी मस्त अशी इन्स्टंट होणारी ही रेसिपी आहे पहा. एकदम इझी, झटकीपट आणि तितकीच सगळ्यांना आवडणारी. ज्या वाटीने मी बारीक रवा मोजला, 2 वाट्या बारीक रवा घेतला, त्याच वाटीने मी इथं 1 वाटी याच्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे पहा. तर घरचं दही टाकलं तरी चालेल, पण आता हे विकतचं दही आहे. आता उन्हाळ्यात दही इझिली होतं, पण जास्त वेळ दही जुनं झालं की लगेच त्याच्यामध्ये आंबटसरपणा जास्त येतो. तर आंबट दही नाही आहे, नॉर्मल दही आहे मार्केटमध्ये जे मिळतं पॅकेटवालं, ते दही आहे डब्बावालं. तर 2 वाट्या रवा, बारीक रवा, तिथे मी 1 वाटी इथं घट्ट असं मस्त दही घेतलेलं आहे. तर याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा आप्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे ताईंनो. तर इथं दही मस्त मी इथं मिक्स करून घेते आणि जसं मला लागेल तसं मी इथे याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करते, कारण रवा आहे आणि रवा भरपूर पाणी शोषून घेत असतो. तर जसं लागन तसं पाणी मी इथं ॲड करते. एकदम भस्कन पाणी मी इथं टाकून घेणार नाही आहे. जसं मला पाहिजे तसं तसं थोडं 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 करत मी याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण टाकत जाणार आहे. आणि कधी प्रश्न पडला एखाद्या वेळेस की आज नाश्त्याला काय बनवायचं आणि छान खाऊ वाटलं, की ही रेसिपी बेस्ट ऑप्शन आहे पहा. हे साहित्य सगळ्यांच्याच घरात असतं. थोडं थोडं पाणी टाकत पहा, मी अशा प्रकारे घट्टसर मिश्रण तयार करून घेतलं आहे ताईंनो. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडीच्या भाज्या तयार करू शकता. मी थोड्या वेळ याला 5 मिनटं बाकीचं माझं कटिंग होईपर्यंत साईडला मी याला भिजत ठेवून दिलेला आहे. तर बारीक करून मी कोथिंबीर इथं चिरून ठेवलेली आहे. बराचसा कांदा मी इथं छोटा कट करून घेतला आहे. हिरवी मिरची मी टाकलेली आहे. याच्यामध्ये गाजर, सिमला मिरची, ज्या पण भाज्या आपल्याला आवडतात, जे मुलं तसे खात नाहीत त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. पण आमचे मुलं फक्त कांदा आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची असेच खातात. बाकीच्या भाज्या टाकले की ध्रुव खात नाही. त्याच्यामुळे मी ना फक्त कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त, थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करते पहा. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे. थोडेसे काजू पण आहे ना, असे थोडे मोठे मोठे तुकडे करून टाकले तरी चालतात, छान लागतात. म्हणजे मला तर आवडतात. म्हणजे एकदा माझ्याकडनं चुकून पडले होते आणि त्याची टेस्ट फार छान लागली. 2-3 असेच ठेवलेले होते, तर मी ते त्याच्यात टाकून दिले चुकून. म्हणजे एक साईडला प्लेटमध्ये होते उरलेले, खाल्ले नाही मुलांनी. तेच मी थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून त्याच्यामध्ये टाकले. तर ते खाताना खूप दाताखाली आल्याच्या नंतर खूप भारी लागत होते. पण मुलं खात नाही, त्याच्यामुळं मग असं करावं लागतं. आणि जरा आवडत असलं तर मग थोडंसं सेपरेट बॅटर काढून पण मी कधीतरी जर खाऊच वाटलं तर करत असते. तर आता हे पाणी टाकून साईडला मी भिजत ठेवलं होतं. पण रवा आहे भरपूर पाणी शोषतो, त्याच्यामुळे परत थोडं थोडं पाणी मी याच्यामध्ये ॲड करत याला मिक्स असं करून घेतलेलं आहे पहा. पुन्हा मी याला 5 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर याचे इन्स्टंट असे आप्पे एवढे बनवायला घेणार आहे. अजिबात वेळ लागत नाही हे बनवायला. आता हे पहा, छान असं बॅटर भिजलंय. मस्त मी याला चांगलं फेटून घेते, जेणेकरून आप्प्याची छान अशी जाळी आणि फ्लपी स्पॉन्जी असे आप्पे होतील. मस्त असं याला मी मिक्स करून घेते पहा याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये मी इनो किंवा मग सोडा टाकणार आहे. आता सोड्याच्या अकॉर्डिंग इनो जर टाकलं ना की जास्त फुगतात आणि थोडेसे स्पॉन्जी मऊसूत होतात. सोड्याने पण होतात. दोन्हीही जे असेल ते आपल्याकडे जे घरामध्ये अवेलेबल असेल ते आपण टाकू शकतो. तर इथं मी सोडाच टाकलेला आहे. अर्धा चमचा, जो खाण्याचा अर्धा चमचा आहे ना छोटा, तो टाकला आहे. आणि थोडंसं त्याच्यावरती पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पाहता येईल ना, जो खाण्याचा छोटा चमचा असतो ना, तो अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी एवढा मी सोडा इथं वापरला आहे. सोडा टाकले की त्याच्यावरती घोटभर पाणी टाकते मी, कारण त्याची प्रोसेस पाण्यामध्ये छान हे होती. आणि लगेच त्याला मिक्स करून घेणार आहे. आता सोडा टाकलं मी लगेच बनवायला घेणार आहे. याला ठेवणार नाही अजिबात, कारण जसं की मी कायम प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की सोड्याची जी प्रोसेस असते ती लिमिटेड टायमापर्यंत असते फुलण्याची. थोडा टाईम निघून गेला की सोडा मग
त्या म्हणजे ज्या वस्तूमध्ये आपण सोडा टाकतो त्याच्यामध्ये त्याचा काही उपयोग होत नाही, थोडक्यात तो ॲक्टिवेट होत नाही त्याच्यामुळं. जसं की इनो पहा, टाकलं लगेच पटकन ॲक्टिवेट होतं. तर इनोचं पण छान आहे, पण फ्लेवर नाही पाहिजे इनो. म्हणजे इनोमध्ये जो ब्लू कलरचं पॅकेट मिळतं ना प्लेनवालं, ते असलं की छान होतं. बाकी फ्लेवरवाले जर ॲड केले तर मग टेस्ट थोडीशी वेगळी होती कुठल्याही पदार्थात. तर आता नेमकं माझ्याकडे इनो नव्हतं त्याच्यामुळे मी सोडा ॲड केलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी थोडं पहा तेल टाकून घेतलेलं आहे. तर मी इथं फोडणीचे बनवणार आहे. डायरेक्ट बनवले तरीही छान लागतात, पण मोहरीची फोडणी दिली ना की त्याची टेस्ट एकदम भारीच येते. तर इथं मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये मी लगेच आहे ना आप्यावड्याचं बॅटर टाकून घेणार आहे. मी दोन्ही साईडनी ताईंनो भाजत असते. 5 चमच्याच्या सहाय्याने मी एक चमचा सगळीकडं आता टाकून घेणार आहे. आता यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं बारीक गॅसवरती छान अशी शिजू देणार आहे. आणि शिजल्याच्या नंतर पुन्हा थोडंसं उलट्या साईडनी पण मी एक अर्धा मिनटं शिजून घेत असते, जेणेकरून छान असे मस्त ते रंग तर येतोच पण खायला पण चांगले लागतात. तर इथं आप्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी वाटाण्याची भाजी पहा तयार करून ठेवलेली आहे साईडला. आता फक्त चटणी आणि आपेच गरम गरम बनवून द्यायचे आहेत. तर छान असे पहा, लगेच इझी हे उलटे होतात, याला काहीही चिकटून वगैरे बसत नाही, पटकन लगेच खायला सुद्धा रेडी आणि भारी मस्त असे छान फुगून टम्म झालेले आहेत. सोडा होता त्यामुळे थोडेसे कमी फुगले, पण इनो जर असताना तर आणखी जास्त छान असे हे फुलले असते. तर इथं आता जसे लागेल तसे मी जे खायला बसेल त्याला आता करून देणार आहे. तर छान आहे रेसिपी, एकदा नक्की ट्राय करा ताईंनो. नक्कीच तुमच्या घरात सगळ्यांना आवडणार आहे. बऱ्याचशा ताई ट्राय करत सुद्धा असणार आहेत, पण ही इन्स्टंटवाली एकदा ट्राय करून पहा. तर इथे पहा मस्त असे दोन बॅच मी करून घेतलेले आहेत. छान असे मस्त स्पॉन्जी गरम गरम इतके मस्त लागतात हे. त्यानंतर आज सकाळ सकाळ आहे ना थोडासा म्हटलं पायनॅपल 2-3 दिवस झाले आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, आणि थोडंसं आंबट होतं म्हणून त्याला कुणी खायना. तर मग लहानपणी बघा पायनॅपल 1 रुपयाला 1 काप मिळायचा, 1 फोड, म्हणजे ती गोलवाली पातळ एकदम. आणि ती विकायला आली, घंटी वाजली की आपण, म्हणजे मला तरी आठवतं आम्ही की 1 रुपये घेऊन बाहेर पळायचो त्या एका पायनॅपलच्या फुडीसाठी आणण्यासाठी. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता घरामध्ये एवढं येतं पण खाल्ल्या जात नाही, म्हणजे त्यावेळेस किंमत होती कारण ते भेटत नव्हतं. तर म्हटलं चला आता याचं पायनॅपल रायता बनवा. फ्रीजमध्ये 2-3 दिवस झाले पडलंय, त्याला कोणी खायना. दही मिक्सरमध्ये हे करून घेतलं पहा, फेटून घेतलं, पायनॅपलचे तुकडे करून 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 पाण्यात उकळून घेतले. त्याला छान अशी थोडीशी 2 चमचेभर साखर टाकून इथं दह्यामध्ये जिरा पावडर आणि मीठ ॲड केलेलं आहे. पायनॅपल रायता माझा तर फेवरेट आहे. मला कधीही कोणत्याही सीझनमध्ये पायनॅपल रायता दिला तर फार आवडतो. इवन बाहेर जरी हॉटेलमध्ये कधी जेवायला गेलं, व्हेज खाल्लं, तर त्याच्यामध्ये मी पायनॅपल रायता जरूर ऑर्डर करत असते. तर इथे 1 चमचाभर मी साखरसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर छान असं मिक्स करते. तर आता उन्हाळा आला की आपल्याला असे वेगळ्या प्रकारचे कोशिंबीर रायते खाऊ वाटतात. थंड पदार्थ किंवा मग कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, हे सगळं आता जेवणाबरोबर तर शक्यतो दह्याचा इंटेक आपण जास्त करतो उन्हाळ्यामध्ये, कारण छाज वगैरे प्यायला भारी लागतं उन्हाळ्यात. तर मग मला तर याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जेवढं दही किंवा मग ताक हे असं जेवणामध्ये असेल ना तेवढं जेवण कमी आणि हे जास्त खायला किंवा प्यायला आवडतं. तर हे पायनॅपलच्या ज्या फुडी आहेत त्या साखरेच्या 2 चमचे साखर टाकून त्याच्यामध्ये मी 5 मिनटं उकळून घेतल्या होत्या, कारण ते थोडंसं आंबट होतं. आणि तसं आंबट नसलं तरी पायनॅपल रायत्याला थोडंसं उकळून घ्यावंच लागतं, कारण दह्यात एकदम ते पडल्याच्या नंतर कडसरपणा येतो डायरेक्ट जर आपण टाकलं तर. त्याच्यामुळे त्याला साखरेच्या पाण्यात उकळूनच घ्यावं लागतं आणि थंड झाल्याच्या नंतर दह्यात ॲड करावं लागतं. तर छान असा मस्त टेस्टी पायनॅपल रायता रेडी झालेला आहे. याला आता मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून जेवायच्या वेळेस जेवणामध्ये घेणार आहे. तर आज टायटलवरून तुम्ही म्हणजे बऱ्याचशा ताईंना माहिती आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांना वाटलंच असणार आहे कुणाचा बर्थडे. तर आज आहे आर्यन बाळाचा आमच्या बर्थडे. तर मग म्हणलं आता काय करायचं मग तो म्हणला मग तो म्हणला मूवी बघायला जाऊन दुसरं काय करायचं, मी काय बारीक आहे का म्हणला. मग म्हणलं चला. तर निघलो आता बघा, संध्याकाळचा 7चा शो आहे, 6 वाजलेत, 6:15 निघालोत. तुझी गंमत चालली. संध्याकाळी काम करत होतं तर मग म्हणलं मनीषाताई आरती वगैरे सगळ्यांनाच म्हणलं चला येता का, तर म्हणले जरा जाऊन येऊ म्हणलं, मग तेवढंच माइंड फ्रेश होईल. निघालं आता सगळे.
गाड्यांचा आवाज येतो व्हॉइसवर देत आहे. तर इन्स्टंट आमचा प्लॅन झाला होता अचानकच. तुमचे दाजी आले आणि म्हटले चला काहीतरी थोडंसं आर्यनला विचारत होतो, म्हणला पप्पा आपण मूवीज पाहायला जाऊयात. तर मग मर्दानी 3 मूवी चांगली लागलेली होती थिएटरला आणि स्टार पण चांगली होती थोड्यापैकी 9.7 स्टार. तर म्हणलं चला मग तीच पाहायला जावा. तर मग छान असं ती मूवी आम्ही पाहिली, पिक्चर पाहिला थिएटरला जाऊन कोहिनूर मॉलला. आणि त्याच्यानंतर एक छोटासा केक घ्यावं म्हटलं जेवणाच्या अगोदर, म्हणजे हॉटेलमध्येच केक घेऊन जावा म्हटलं. तर आमच्या स्टाफमधल्या 2 मुली म्हणजे मनीषताईला आरतीला ओळखताच, पण आणखी एक नवीन स्टाफ आलेली दिदी येते आमची, तर तिला पण घेऊन गेलो. तर आणखी बरा स्टाफ, सगळ्यांनाच चला म्हणलं होतं पण बाकीच्या म्हटलं नाही आम्हाला नाही, लेट होईल खूप यायला, 11-12 वाजतील तर मग घरचे ओरडतील, घरी पण भरपूर कामं असतात. तर मग बाकीच्यांनी मना केलं, ज्या येत होत्या त्यांना आम्ही घेऊन गेलो. मग थोडंसं केक वगैरे चॉकलेट्स असं घेतलं. आणि बेकरी पण बंद व्हायला लागली होती ही, अक्षरशः शटर लावलेलं मी गाडीतनं आवाज देऊन त्या दादाला उघडायला लावलं. म्हणलं उघड बाबा एखादा केक द्या आम्हाला, कारण तिथल्या एरियामध्ये दुसरे केकचे शॉपच सापडत नव्हते आम्हाला. तर मग तिथून एक छोटासा चॉकलेट फ्लेवरचा आम्ही केक घेतला. आणि टाईम झालेला नव्हता जास्त, 9:30-10 वाजलेले होते. पण तरी पण आता संध्याकाळचं 9-9:30 नंतर सगळ्यांना ज्याच्या त्याच्या घरी जायची ओढ लागलेली असती, किती कसलंही दुकान असलं तर मग त्याच्यामुळं पटकन केक घेऊन म्हणलं चला. काय चाललंय पिक्चर कसा वाटला तुम्हाला? चला बाहेर आहे नगरचं सावडी. फोटो काढाय, फोटो इथं बसून आणि मागचीच काढली होती. हा भारी वाटलं, म्हणजे असं वयात अशी वाटते की म्हणजे पहिलेच का बयात आहे ना, बयात टिरिंग जास्त येते. अरे पहिले पिक्चर बघितलं ना, पहिले टिरिंग आपल्या हे पण पिक्चर बघितलं अजून आली लोक मग दिले बेकार नाही का अजून आली म्हणल्या नाही तर वाटले उतर बाय आम्हाला उतर तर इथं छान असे मस्त आम्ही फोटो काढून थोडीशी आमची मनीषताईची आणि आमची मस्ती चालली होती. आता मनीषताई असल्याच्या नंतर मस्तीची काही कमी नसती, कुठेही गेलं तरी, घर काय दार काय हॉटेल काय 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 तिचा आपलं रांगडा तमाशा असतो. कुठं गेलं तरी जी मस्ती करायची ती मस्ती घालतेच. तर कुठं गेलोय आणि सबस्क्रायबर ताई आपल्या भेटल्या नाही असं कधी होतच नाही. कुठंही बाहेर पडायचा उशीर की कुठं ना कुठं आपल्या
सबस्क्रायबर फॅमिलीमधील ज्या ताई आहेत तर त्या भेटतातच आणि खूप छान वाटतं त्या भेटल्याच्या नंतर आम्हाला दोघींना सुद्धा मस्त वाटतं. एकदम छान असा लुक त्यांचा पहा क्रिएट झालेला होता. काहीतरी स्पेशल ओकेजन असेल त्यांचं. आणि मस्त त्यांनी 19च्या ज्या हिरोईनी होत्या त्या टाईपमध्ये लुक केलेला होता. मला फार आवडला, फार क्यूटसुद्धा दिसत होत्या आणि छान वाटलं. त्यांच्याबरोबर फोटो घेतले 1 2 3 आणि त्याच्यानंतर म्हटलं चला थोड्याशा 2 मिनटं गप्पा मारल्या. आपली ब्लॉग त्या रोज पाहतात आणि म्हटलं चला मग केक कटिंग करून घेऊयात. पण तुमचे दाजी म्हटले की अगोदर आपण जेवण करून घेऊयात सगळे, कारण जेवणाचं टायमिंग झाला आहे आणि त्याच्यानंतर केक कापल्याच्या नंतर तुम्ही काय गप्पा बसणार आहेत का म्हणले. फोटो हे काढते तुमचं चालूच राहणार. त्यामुळं म्हणले आपण अगोदर जेवण करूयात आणि त्याच्यानंतर मग म्हटले आपण केक कटिंग करूयात. तर छान आहे हे हॉटेल नगरी विलेज बघा. अहिल्यानगरमध्ये जे राहतात त्यांना माहिती आहे. 1दा 2दा आम्ही इथं अगोदर आलेले, जास्त नाही कारण थोडंसं लांब पडतं त्याच्यामुळं मग जास्त वेळा नाही आलेलो. अगोदर 2दा आलतो आणि आता ही 3ऱ्यांदी वेळ असेल. चला चला रामोजी रामाला का रामा